स्रोत जर जिवंत नसतील तर तो समाज आपली प्रगती करू शकत नाही. म्हणून आपल्या अस्मिता, आपला स्वाभिमान, आपली विरासत आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आणि हा समाज त्या अस्मितांवरती, त्या स्वाभिमानावरती जगत असतो. म्हणून आपण आपल्या महापुरुषांच्या विचारांबरोबरच आपल्या महापुरुषांच्या प्रतिमांमधून सुद्धा आपण आपल्या जीवनाची दिशा, प्रेरणा ठरवत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जिवाजी महाले यांचा पुतळा, याचं अनावरण आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी झालं. त्याबद्दल ज्यांनी त्या पुतळ्यासाठी मेहनत घेतली आणि हा पुतळा या ठिकाणी, या चौकामध्ये, अत्यंत महत्वाच्या अशा चौकामध्ये आपण स्थानापन्न केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं विशेष आभार. साथियो, आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे किंवा जिवाजी महाले यांचा जीवन संघर्ष किंवा वर्तमानातली जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या गोष्टींच्या अनुषंगाने मी काही मोजक्या बाबी आपल्यासमोर बोलणार आहे. मुळात सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर हा उभा राहायला पाहिजे की एखाद्या महामानवांची, महानायकांची आपण जयंती किंवा स्मृती साजरी करतो, ती का साजरी करतो? ती कशासाठी साजरी करायची? केवळ ते आपल्या जातीचे आहेत म्हणून का ते आपल्याला साजरी करायची आहे? तर त्याच्या मागचा आपला नेमका उद्देश काय? आणि जर त्या महामानवांच्या जयंतीचे, स्मृती दिनाचे उद्देश का साजरी करायची, कशी साजरी करायची, कोणी साजरी करायची, हे जर आपल्याला माहिती नसेल आणि तर आपण हे साजरी का करत आहोत, हा प्रश्न आपल्यासमोर असला पाहिजे. 389वी जयंती आपण साजरी करत आहोत. ही साजरी करत असताना आपल्याला एक मोठा प्रश्न पडला पाहिजे की या महामानवांची जयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय काय? मिरवणुका, ढोलताशा, जय जयकार यांनी ही जयंती पूर्ण होणार आहे. कारण या देशात आपल्या महापुरुषांची, खास करून बहुजन महापुरुषांचं आंदोलन आपण 3 गोष्टींमध्ये अडकलेलं पाहतो: जयंती, पुतळा आणि जय जयकार. आणि त्या सगळ्या महापुरुषांचा चळवळीचा इतिहास किंवा त्यांच्या आंदोलनाचा इतिहास या 3 शब्दांमध्ये आहे: जयंती, पुतळा आणि जय जयकार. जयंती झालीच पाहिजे. का झाली पाहिजे? मागच्या वर्षी झाली होती, पुढच्या वर्षी करायची. गावची यात्रा असते आणि त्या गावच्या यात्रेमध्ये एक शब्द वापरला जातो, सालाबाद प्रमाणे. कारण कितवी जयंती किंवा कितवी यात्रा हे आपल्याला माहित नसते, पण महापुरुषांच्या जन्मतारखा, त्यांच्या स्मृती दिनांच्या तारखा आपल्याला माहिती असल्यामुळे आपण 389वी शब्द लिहितो. जयंती झालीच पाहिजे. दुसरा, पुतळा उभा राहिला पाहिजे. आज आपण त्या पुतळ्याचंही आंदोलन केलं आणि मोठा पुतळा उभा राहायला, मला येताना आमच्या सरांनी सांगितलं की काही जणांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. काही हरकत नाही, आंदोलनामध्ये या गोष्टीसाठी तयारी ठेवावी लागेल. पुतळ्यासाठी सुद्धा खूप मोठी आंदोलन झालेली आहे. आणि तिसरी गोष्ट आहे जय जयकार. पुतळा आणि जय जयकार आणि जयंती या 3 गोष्टीमध्ये आपली आंदोलन चालत असतात. पुतळ्याच्या विषयी सुद्धा एका कवीने फार मोजक्या शब्दामध्ये सांगितलेला आहे: पुतळे उभा करून खरंच स्फूर्ती मिळते का? पुतळे उभा करून खरंच स्फूर्ती मिळते का? आणि सराबाची झाल्यावर नजर तरी वळते का? पुतळ्याचं रूपांतर चौकात होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पुतळे हे प्रेरणेसाठी उभा केलेले असतात, अस्मितेसाठी उभे केलेले असतात. आणि ती अस्मिता, ती प्रेरणा निरंतर आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचारामध्ये टिकून ठेवणं हा खऱ्या अर्थाने त्या पुतळ्यांमधला एक संदेश आपल्याला असतो. म्हणून आपण ती जी अस्मिता, तो जो स्वाभिमान आपल्याला या विचारातून आलेला आहे, तो टिकून ठेवणं गरजेचं असतं. परंतु जयंती, जय जयकार आणि पुतळा या 3 गोष्टीमध्ये ज्यावेळेस एखादं संघटन, एखादी चळवळ अडकते, त्याच्यातला जिवंतपणा टिकून ठेवणं अवघड राहतं. पूर्वी आपल्या गावाखेड्यामध्ये भजनं चालायची, कीर्तनं चालायची आणि भजन गाताना एखादा अभंग निवडला जायचा आणि त्या अभंगावरती भजन केलं जायचं. आणि हे भजन गात असताना गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला गोडी यावी म्हणून त्या भजनाच्या सोबत टाळ आणि पेटी वाजवली जायची. त्या टाळ आणि पेटी वाजवण्याचा हेतू एवढाच होता की ऐकणाऱ्यांना आणि गाणाऱ्याला गोडी यावी. आजची परिस्थिती अशी झाली, टाळांचाच आवाज एवढा वाढलेला आहे की कोणता अभंग चालू याच्याशी काही देणं घेणं उरलेलं नाही. टाळ वाजायला सुरू झाले म्हणजे भजन सुरू झालं आणि टाळ संपले म्हणजे भजन संपलं. कोणता अभंग होता याच्याशी काही देणं घेणं राहिलेलं. त्यामुळे त्या टाळांच्या आवाजामध्ये आपलं भजन आणि आपला अभंग कुठं हरवता कामा नये. म्हणून या जयंती किंवा स्मृती साजरी करत असताना
आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. केवढ्या मोठ्या महानायकांबरोबर ज्यावेळेस आपण आपला वारसा जोडत असतो, त्यावेळेस त्या वारसा जोडत असताना फार मोठ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती येतात. आणि ज्या उंचीवरती त्यांनी त्यांचा जीवन संघर्ष नेलेला आहे, ज्या स्तरावर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुर्बानी केलेली आहे, किंवा ज्या स्तरावर त्यांनी आपलं आयुष्य नेऊन ठेवलेलं आहे, त्या स्तरावरती वर्तमानातल्या आपल्या समाजाला घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर येत असते. म्हणून या जयंत्या स्मृतिदिन साजरे करत असताना आपल्याला आपण हे का साजरं करायचं हे माहिती असलं गरजेचं. बुद्धांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत आमच्या अनेक महापुरुषांनी ज्यांनी या समाजामध्ये व्यवस्था परिवर्तनाचं आंदोलन चालवलं, त्या प्रत्येकाच्या जीवनाचं एक ध्येय होतं. आणि ते जीवनाचं ध्येय, या ध्येयासाठी त्यांनी आपलं आयुष्य कुर्बान केलं. ज्या प्रतापगडाचा इतिहास आपण शिवप्रताप दिन म्हणून सांगतो, ती घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस शिवाजी महालेंचं वय अवघं 24 वर्ष होतं. 1635चा जन्म आहे आणि 1659ला ती घटना घडते. अवघ्या 24 वर्षाचं वय होतं शिवाजी महालेंचं ज्यावेळेस ती प्रतापगडावरची घटना घडली. त्याच्यानंतर अवघ्या 8-9 महिन्यामध्ये 13 जुलै 1660ला पन्हाळगडावरती शिवाजी काशीदांची घटना घडते. पन्हाळगडावरची घटना आणि प्रतापगडावरची घटना अवघा 8 महिन्याचं अंतर आहे. ऑक्टोबर मध्ये घटना घडते आणि ती जुलै महिन्यामध्ये घडते. म्हणजे साधारणपणे 2 महिने आणि पुढचे 7 महिने, 8 ते 9 महिन्याचं अंतर. आणि ज्यावेळी शिवाजी महाले प्रतापगडावरती हा पराक्रम करतात, किंवा ज्याचा आज आपल्याला प्रचंड मोठा आदर आहे, एवढा मोठा इतिहास त्या घटनेने घडला, त्यावेळी शिवाजी महालेंचं वय अवघं 24 वर्ष. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आमच्या समाजामधला एखादं मुलं. ह्या एवढ्या कोवळ्या वयामध्ये एवढं मोठं अचाट ध्येय, अचाट बलिदान करण्याची प्रेरणा ती शिवाजी महालेंमध्ये कुठल्या कारणामुळे आली? कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्या गोष्टींनी त्यांना स्वराज्यामध्ये सामील होण्याची प्रेरणा दिली? छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराज त्यांना घेऊन गेले होते. अंगरक्षकाचा काय रोल असतो आहे या देशातल्या राजकारण्यांना चांगलं माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अंगरक्षकाची निवड करताना आपल्या जातीचा माणूस निवडला नाही, शिवाजी महालेंना निवडलं. एवढा विश्वास शिवाजी महाराजांचा शिवाजी महालेंवरती, किंवा शिवाजी महाराजांचा विश्वास शिवाजींच्या वरती कसल्या गोष्टीमुळे होता, अशी कोणती ती गोष्ट होती, ते तारण आपल्याला समजलं पाहिजे. कारण ते कारण जर आपल्याला समजलं तर ते वर्तमानात आपल्याला तितकीच प्रेरणा, ऊर्जा देण्याचं काम करेल. इतिहासात तारखा, सनावड्या किंवा घटनांचा इतिहास नसतो. महापुरुष कोणत्या तारखेला जन्म आलेले, कधी त्यांनी निर्माण घेतलं, या एवढ्या तारखांचा इतिहास नसतो. तारीख हा शब्द उर्दूतून आलेला आहे. मूळ शब्द त्याचा तवारीख, आणि तारीख या शब्दाचा अर्थ होतो इतिहास. तारीख या शब्दाचा अर्थ काय आहे? इतिहास. ज्या महामानवांना आपण आठवत असतो, त्यांची जयंती साजरी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठा प्रश्न असला पाहिजे की त्यांच्या जीवनाचं ध्येय काय होतं, कोणत्या ध्येयासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती, ते स्वराज्याचं ध्येय काय होतं. स्वराज्य जितकं महान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी महान त्या स्वराज्याचं ध्येय आहे. कारण त्या ध्येयाने, स्वराज्याच्या त्या महान ध्येयाने लोकांना कुर्बानी करण्यासाठी, त्याग आणि बलिदान देण्यासाठी प्रेरणा निर्माण केली होती. शिवाजी महाराजांपेक्षाही ते महान ध्येय होतं. ते ध्येय शिवाजी महाराजांनी मावळ्यांसमोर ठेवलं आणि त्या ध्येयासाठी लोकांनी स्वतःला कुर्बान करण्याची तयारी दाखवली. ज्यावेळेस शिवाजी काशी स्वराज्यामध्ये भरती झाले होते, शिवरायांना पाहिलेलं सुद्धा नव्हतं. ज्यावेळेस शिवाजी काशी स्वराज्यात भरती झाले त्यावेळेस त्यांनी ते भरती होण्याच्या आधी किंवा स्वराज्यात सामील होण्याच्या आधी त्यांनी छत्रपती शिवरायांना पाहिलेलंही नव्हतं. शिवाजी महाराजांना न पाहता सुद्धा स्वराज्यात बलिदान देण्याची प्रेरणा त्यांना कुठल्या कारणावर निर्माण झाली? ते ध्येय, जे स्वराज्याचं ध्येय होतं, ते ध्येय प्रेरणा देण्याचं काम करतो. आम्ही आज त्या ध्येयाची चर्चा जर केली तर ते ध्येय आजही आमच्या समोर असलं पाहिजे, ती प्रेरणा आज आमची असली पाहिजे. आणि जर ते ध्येय, ती प्रेरणा जर आमच्यात निर्माण होत नसेल तर एवढा मोठा वारसा जो आम्हाला लाभलेला आहे, तो वारसा आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकणार नाही. ते ध्येय काय होतं? ते ध्येय साथीवर स्वराज्य निर्मितीचं ध्येय जे होतं ते कशासाठी होतं? या देशात जाती आहे,
या देशात वर्ण आहे, जाती आणि वर्णाच्या आधारावरती, अस्पृश्यतेच्या आधारावरती या समाजामध्ये या बहुजन समाजाचे हजारो तुकडे ज्या वर्गाने केले होते, तो जातीच्या आधारावर विभागला गेलेला जो समाज होता, ती जाती व्यवस्था नष्ट करून एक समतामूलक समाज निर्माण करा. मावळ्यांची कोणती जात नव्हती किंवा मावळा नावाची कोणती जात नव्हती. एक आदर्श समाज निर्माण करणार, ते जे स्वराज्य निर्मितीचं जे ध्येय होतं, ते ध्येय या समाजातल्या सर्व जातींना एक प्रेरणा देणारं होतं. आणि म्हणून मग त्या ध्येयासाठी आमच्या महामानवांच्या त्या प्रेरणेतून लोक बलिदानासाठी तयार झाले. म्हणून आज ज्यावेळेस आपण त्या महामानवांची जयंती साजरी करत असताना ते ध्येय आपल्या समोर सुद्धा असलं पाहिजे की आजही आमच्या समोर हजारो समस्या, शिवरायांच्या समोर समस्या होत्या, त्या समस्यांच्या समाधानासाठी शिवरायांनी हातामध्ये हत्यार घेतलं, संघटन बांधलं, लढाई लढली आणि त्या समस्यांचं समाधान करून एक रयत सुखी होईल, त्या रयतेला न्याय मिळेल, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावणार नाही, इतकं मंगलमय स्वराज्य शिवरायांनी निर्माण केलं. आमच्या समाजामधल्या स्त्रियांच्या आबरूकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ही ताकद त्यांनी स्वराज्यामध्ये निर्माण करून दिली. ते आदर्श राज्य, ते राज्य निर्मितीसाठी हा सगळा संघर्ष होता, ते झालं. आज आमच्या समोर समस्या आहेत, आज आमच्या समोर प्रश्न आहेत आणि वर्तमानातले प्रश्न आम्हाला सोडवायचे असतील तर आम्हाला सुद्धा ती प्रेरणा, ते ध्येय घेऊन काम करावं लागेल. म्हणून आज ही जयंती साजरी करत असताना तो इतिहास किंवा ती प्रेरणा आम्हाला माहिती असणं गरजेचं. इतिहास केवळ ऐकल्याने किंवा ऐकवल्याने त्याच्यातून आम्हाला प्रगती करता येणार. इतिहास का ऐकायचा, इतिहास का सांगायचा, याचं कारण आहे. इतिहासाचा एक मौलिक सिद्धांत आहे. जो समाज इतिहासापासून धडा घेत नाही, इतिहास त्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. जो समाज इतिहासापासून प्रेरणा घेत नाही, तो समाज आपला इतिहास, आपलं भविष्य घडवू शकत नाही. म्हणून इतिहास ही फार महत्वाची गोष्ट. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजाला इतिहास घडवायचा आहे त्याला आपला इतिहास माहिती असणं गरजेचं. आम्हाला आमचाच इतिहास माहिती नाहीये. ज्याला आम्ही खरंच आमचा इतिहास म्हणतो तो खरंच आमचा इतिहास आहे का? एखाद्या समाजाची हत्या करायची आहे आणि एखाद्या व्यक्तीची हत्या करायची आहे, अंतर. एखाद्या व्यक्तीची हत्या करायची आहे, तीर, तलवार, बंदूक, तोफा लावून एखाद्या व्यक्तीची हत्या करता येईल. परंतु एखाद्या समाजाची हत्या करायची आहे ना, तीर, तलवार, बंदुकीने ते करणं शक्य होणार नाही. मग त्या समाजाचे जे विरोधक असतात तो समाज कसा संपवतात? तर एखाद्या समाजाची हत्या करायची असेल तर त्या समाजाचा इतिहास नष्ट करून टाका, त्या समाजाचे प्रेरणास्थान नष्ट करून टाका. तो समाजाचा जो इतिहास आहे तो एकदा नष्ट झाला की तो समाज आपोआप संपतो. म्हणून या देशात बहुजन समाजाचा इतिहास, हा इतिहास, बहुजनांचा जो गौरवशाली इतिहास आहे तो नष्ट करण्याचं काम करण्यात आलं. इतिहास नष्ट करता आला नाही तर त्या इतिहासाला विकृत करण्याचं काम करण्यात आलं. ज्यावेळेस तो इतिहास नष्ट करता येत नाही त्यावेळेस त्या इतिहासाला विकृत केलं जातं आणि विकृत केलेला इतिहास, खोटा इतिहास आम्हाला आमच्या शाळा कॉलेजांमधून शिकवला जातो आणि त्याच इतिहासावर आम्ही आमचं वर्तमानातलं लढाई लढण्याचा प्रयत्न करत असतो. इतिहास तो नाही. त्या खरंच आम्हाला आमचा इतिहास माहिती आहे का शिकवला जातो. आयोजकांनी फार छान विषय ठेवलेला आहे की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाय. माझा प्रश्न आहे की कुठल्या पुस्तकांमध्ये जिवाजी नावाचा उल्लेख येतो? नाहीये. शाळा कॉलेजांमध्ये जो इतिहास शिकवला जातो तिथं जिवाजी उल्लेख येत नाही. तिथे जीवा, शिवा या नावाने उल्लेख येतो. का असो? आता काल परवा कोकणामधला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्या पुतळ्यावरती तुम्ही पाहिला असेल, ज्या आपटे नावाच्या ब्राह्मणांनी तो पुतळा बनवला, त्या पुतळ्यामध्ये त्यांनी एक वेगळी गोष्ट दाखवली जी इतर कुठल्याही पुतळ्यांमध्ये दाखवली गेली नव्हती. शिवाजी महाराजांच्या कपाळाला जखमेची खून त्या पुतळ्यामध्ये दाखवली गेली होती. उभ्या आयुष्यात 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांना केवळ एक आणि एकच जखम झाली आणि ती प्रतापगडावरच्या अफजल खानाच्या भेटीमध्ये झाली. आणि ती जखम अफजल खानाकडून झालेली नव्हती. तर इतिहास का माहिती असणं गरजेचं असतं? कारण आम्हाला आमचा इतिहास माहिती नसेल तर काय होतं? आम्ही आमच्याच इतिहासामध्ये गुंतून किंवा आमच्याच इतिहासाचं भांडवल करून आम्हाला एकमेकाच्या वृद्धामध्ये उभं केलं जातं.
इतिहास जागृतीचं सर्वात मोठं साधन आहे. एखादा समाज जागृत आहे तो कसा ओळखायचा? तुम्ही ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, परंतु तुम्ही जागृतच असाल असं नाही. ज्यांना आपले शत्रू आणि मित्र माहिती नाही ते जागृत कसे असतील? का आम्हाला आमचे शत्रू आणि मित्र माहिती आहेत का? स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आम्हाला दिसतो, पण खरंच आज आमच्यावरती आक्रमण करणारे दिसून येत आहेत. आमचे शत्रू आणि मित्र आम्हाला माहिती आहेत का? नाही. प्रतापगडावर अफजल खानाने शिवाजी महाराजांबरोबर जो झालेला संघर्ष आहे, अफजल खानाने शिवाजी महाराजांना फसवून त्या ठिकाणी आणलं किंवा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, हा इतिहास आम्हाला माहिती. पण त्या बैठकीमध्ये शिवाजी महाराजांचे वकील आणि अफजल खानाचे वकील हजर होते. शिवाजी महाराजांच्या वकिलाचं नाव होतं काजी हैदर. शिवाजी महाराजांच्या वकिलाचं नाव काय होतं? काजी हैदर. असं सांगितलं जातं की अफजल खान धर्मासाठी लढाई लढत होता आणि ते धर्मयुद्ध होतं शिवाजी महाराजांचं आणि मुघलांचं किंवा विजापूरच्या शाही बरोबर जे संघर्ष होता तो धर्मयुद्ध होता. म्हणून शिवाजी महाराजांच्या वकिलाचं नाव काजी हैदर होतं आणि अफजल खान ज्याला वकील म्हणून बैठकीसाठी घेऊन आला तो कोणी खान, सय्यद, पठाण म्हणून नव्हता. त्याचं इतिहासात नाव सुद्धा आम्हाला पूर्ण सांगितलं नाही. अफजल खानाचा वकील म्हणून त्या ठिकाणी जो बैठकीमध्ये हजर होता त्याचं नाव कृष्णा भास्कर. आडनाव काहीतरी असेल ना, जसं जिवाजी महाले आहे, शिवाजी काशीराय, तसं कृष्णा भास्करचं आडनाव काय होतं? त्या कृष्णा भास्करचं पूर्ण आडनाव कुलकर्णी. शिवाजी महाराजांचा वकील एक मुस्लिम व्यक्ती आहे काजी हैदर आणि अफजल खानाचा वकील कोणी सय्यद, पठाण, शेख असायला हवा, तो नाही. त्याचा वकील कोण आहे? कुलकर्णी. आणि ज्यावेळेस अफजल खान खाली पडलेला आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी धावून जो आला तो कृष्णा भास्कर कुलकर्णी धावून आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार झाला. तो एकमेव वार छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेला. आपल्याला सय्यद बंडा आणि शिवाजी महालेंचा इतिहास माहिती आहे की सय्यद बंडा ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर हमला करून आले, शिवाजी महाले दांडपट्टा चालवण्यामध्ये पटाईत होते, त्यांनी वरच्या वर त्याचा हात कलम केला. तर त्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांवर एक जखम झाली आणि ती त्या कुलकर्णी नावाच्या वकिलाने केलेली होती. पण तो वकील कुलकर्णी होता हे किती लोकांना माहिती? शाळा कॉलेजाच्या इतिहासामधून तो काय केला? बरं, ज्याने शिवाजींवर वार केला, छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला, त्याच्या नावापुढे जी लावलेलं आहे कृष्णाजी. आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला त्या जिवाजी महालेंचं नाव मात्र काय केलेलं आहे? एकेरी घेतलेलं आहे आमच्या समोर आहे. पन्हाळ्याच्या याच्यामध्ये सुद्धा शिवाजी काशीद होते, त्यांचं नाव सुद्धा काय सांगितलं आम्हाला? शिवा काशीद. मग हा जो इतिहास आहे की नेमकं कोण होतं, लढणारं कोण होतं आणि त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये शत्रू बदलण्याचं काम कोण करत होतं हे आम्हाला माहित नसेल तर काय? आम्ही आपसामध्ये संघर्ष करत बसतो, आमच्याच इतिहासाचं भांडवल करून आम्हाला गोलाम ठेवलं जाईल. म्हणून जागृतीचा पहिला सिद्धांत आहे की तुम्हाला तुमचे शत्रू आणि मित्र माहिती असले पाहिजे. जर तुम्हाला तुमचे शत्रू आणि मित्रच माहिती नाहीत, कितीही इतिहास तुम्ही ऐका, कितीही इतिहास सांगत बसा, तुमच्याच इतिहासाचं भांडवल करून तुम्हाला गुलाम ठेवलं जाईल. पण मी जागृतीचं नेहमी एक उदाहरण सांगत राहतो. वैजापूर मधलं उदाहरण तुम्हाला देतो. समजा एखाद्या कुत्र्याला आपण दगड मारला, कुत्र कुणाला चालतो? दगडाला का दगड मारणाऱ्याला? कुत्र कुणाला चालतो? दगड मारणाऱ्याला. खरं तर नियमाप्रमाणे कुत्र्याने कुणाला चावायला पाहिजे? दगडाला. सरळ सरळ जे त्याला लागलंय त्याला चावायला पाहिजे. पण कुत्र विचार करत. तर या देशात बहुजन समाजाने विचार करायचा टेंडर दुसऱ्या जातीला देऊन ठेवलेलं आहे. काका आमच्या वतीने विचार करतील, आम्ही विचार करत नाही. मी जसं अनर्थे साहेबांनी सांगितलं, मी नोकरी करत होतो, मी शिक्षकच होतो त्यांच्याजवळ. एकदा सहज वर्गामध्ये मुलांना प्रश्न विचारला की आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत, त्याच्यामध्ये डोकं आहे, हे डोकं आपल्याला कशासाठी आहे?
एका मुलाने पटकन हात वरती करून उत्तर दिलं, सर आपल्याला डोकं नसतं तर आपण टोपी कशावर ठेवली असते. त्यांनी उत्तर दिलं की सर आपल्याला जर डोकं नसतं तर आपण टोपी कशावर ठेवली असती. मला फार बरं वाटलं की माझ्या वर्गामध्ये एवढा विद्वान एक तत्ववेत्ता व्यक्ती इथं बसलेला आहे, त्याचा समोर आणून मी सत्कार केला की पिढ्यानपिढ्या आमच्या लोकांनी डोक्याचा वापर कशासाठी केला, टोपी ठेवण्यासाठी, टिळा लावण्यासाठी, चालवण्यासाठी कधी केलेला. कुत्र विचार करतात मी जर दगडाला चावलं तर 3 गोष्टी होती. एक, दगड छोटा असला तर दगडाचे तुकडे होते, दगड मोठा असला तर दात पडतील, आणि तिसरा विचार कुत्र हे करतं, काय हा गल्लीमधला शेवटचा दगड आहे, ते दगड मारत बसतील आणि मी चावत बसू, ते दगड मारत बसतील मी चावत बसू. कुत्र्याचं लक्षात येतं की त्याची मूळ समस्या दगड नाही, दगड उचलणारा हात आहे. कुत्र दगडाला सोडतं आणि ज्या हाताने दगड उचललेला आहे त्या हाताला जाऊन चावतं. कुत्र्याला कळतं की त्याचा खरा शत्रू कोण आहे. म्हणून ज्या व्यक्तीला कुत्र चावलेलं आहे ती व्यक्ती परत मरेपर्यंत कुत्र्याच्या वाटेत असते. कुत्र त्याला कायमचा धडा शिकवत. आम्हाला आमच्या समाजातले खरे शत्रू कोण आहेत कळतंय. आमच्या समोर जे शत्रू म्हणून उभे केले जातात ते दिसतंय का? हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, याच्या पलीकडे काही आमच्या समोर दुसरं काही आहे? आमचे मूळ प्रश्न कोणते आहेत? आमच्या समोर असणाऱ्या मूळ समस्या कोणत्या आहेत? कशामुळे घडतंय, काय घडतंय, याच्यावर कोणी विचार करतोय? या मराठवाड्यामध्ये दर 8 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होते. दर 8 तासाला. एवढी भयानक परिस्थिती ज्या राज्यामध्ये रयतेचं राज्य म्हणून आम्ही सांगतो ती नेमकं काय आहे. मग आज आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की आमची लढाई नेमकी कुठल्या गोष्टीची आहे. बहुजन समाज म्हणून आम्ही विचार करत असताना या गोष्टी जर आम्हाला समजल्या नाही तर आमचं जे वर्तमानातलं जे समस्या आहे त्याचं समाधान करता येणार. म्हणून विचार करणं गरजेचं आहे. मी सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी केवळ एकाच गोष्टीचा आग्रह करणार आहे. मी जे सांगतोय ते खरं आहे आणि मी सांगतोय म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका. माझा एकच आग्रह राहील की विचार करा, आणि विचार केल्यानंतर जे आपल्या समाजाच्या हिताचं आहे, जे या राष्ट्राच्या आपल्या जाती समूहाच्या हिताचं आहे त्याच्यावर आपण काम केलं. आपली अडचण आहे की आम्ही विचार करत नाही. कबीरांचं एक फार सुंदर उदाहरण आहे. एक दिवशी कबीरांनी आपल्या शिष्याना सांगितलं की रात्री मी एक स्वप्न पाहिलं. कबीर संत होते, ज्ञानी व्यक्ती होते. विचारलं की काय दृष्टांत पाहिला. संत नेहमी कोड्यातून बोलतात. त्यांनी सांगितलं की मी रात्री एक स्वप्न पाहिलं, नदी नावेमध्ये बुडाली. आपल्या शेजारी गोदावरी आहे तशी कबीर ज्या भागात राहतात तिथं गंगा. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की रात्री मी एक स्वप्न पाहिलं की नदी नावेमध्ये बुडाली. भक्तांमध्ये हालचाल सुरू झाली. महाराज असं कसं होईल? नाव नदीमध्ये बुडते आम्ही पाहिलेलं आहे, पण आजपर्यंत असं कधीच घडलं नाही की आखीच्या आखी नदी नावेमध्ये बुडाली. कबीर म्हणतात मी हेच पाहिलं. आजपर्यंत कधी तुमच्याशी खोटं बोललोय का? भक्त म्हणतात रात्री जरा नीट झोपले होते का? खाण्यात काही वेगळं काही आलं होतं का? नाही नाही म्हणे मी रात्री स्वप्नात हेच पाहिलं की नदी नावेमध्ये बुडाली. सगळे शिष्य हात जोडतात. महाराज आता तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलं नाही. हे कधीच होऊ शकत नाही. ही एवढी मोठी नदी, गंगा तर सागर आहे, महासागरासारखी एवढी विशाल आहे, ती त्या नावेमध्ये कशी बुडेल? तस कबीरांना ते म्हणतात की हे खोटं, आमचा विश्वासच नाही. तस कबीर त्या आपल्या शिष्यांना म्हणतात, अरे गदड्यांनो, जर तुम्हाला एवढं कळतं की एवढी महान नदी, एवढी विशाल नदी त्या नावेमध्ये बुडू शकत नाही, तर हा 85% बहुजन समाज त्या 3% नादामध्ये कसा बुडतो? आणि आम्हाला बुडवायला 3%ची पण गरज नाही. सत्यनारायणाची जी प्रसादाची जी तीर्थाची छोटीशी पळी असते ना, त्या पळीमध्ये बुडून आम्ही मरणारी माणसं आहोत. आम्हाला वेगळं सुद्धा काही द्यायची गरज पडत नाही. एवढा मोठा समाज आहे, एवढी मोठी शक्ती आहे. आज कुठं काय घडत नाही? त्याचं कारण आहे की आम्ही इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी आमची नाही. आमची अडचण ही झालेली आहे की इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे 2 वेगळे लोक आहेत. ज्यांनी इतिहास घडवला ते वेगळे लोक आहेत आणि ज्यांनी इतिहास लिहिला ते वेगळे लोक आहेत. आणि इतिहास घडवणाऱ्या लोकांचा इतिहास लिहिला गेला नाही. प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून ठेवलंय. प्रताप महाराज भोसले साताऱ्यामध्ये असताना सांगलीच्या पटवर्धनांनी पेशव्यांच्या चिथावणीवरून प्रताप महाराजांचे जे सेक्रेटरी होते, चिटणीस, त्यांचा दप्तरखाना
बळजबरीने गोळा केला आणि जवळपास 18 उंट भरून शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलेला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अस्सल दप्तरखाना, ज्याच्यावर आज सगळं साहित्यावर संशोधन होतं, ज्याच्यातून प्रमाणित माहिती मिळते, असं शिवाजी महाराजांचे जे वंशज होते प्रताप महाराज भोसले, त्यांचे जे चिटणीस सेक्रेटरी कायस्थ जातीचे लोक, त्यांचा दप्तरखाना 18 उंट भरून असणारा दप्तरखाना पेशव्यांनी जाळला. शिवाजी महाराजांचा जो अस्सल दप्तरखाना होता, हा अस्सल दप्तरखाना सांगलीच्या पटवर्धनांना चिथवून तो दप्तरखाना जाळण्यात आला आणि आज तो दप्तरखाना जाळला गेला असल्यामुळं शिवचरित्राची अस्सल दस्तावेज जे आहेत ते तुमच्या आमच्यापर्यंत फार कमी आहे. आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा म्हणलं तर फार मोजक्या कागदांवरती पाहावा लागला. हा दप्तरखाना का जाळण्यात आला? कारण तो दप्तरखाना जर जिवंत असता, त्या दप्तरखान्याचे अस्सल दस्तावेज जर तुमच्या आमच्या जवळ असते तर आम्हाला कळलं असतं की खरं शिवचरित्र, खरं स्वराज्य, खरी लढाई काय होती. पण आमची अडचण काय की इतिहास लिहिणारे वेगळे आणि इतिहास वाचणारे वेगळे. एकदा एका वर्गामध्ये तिसरीचा वर्ग असतो आणि शिक्षक एका मुलाला उभं करतात आणि म्हणतात, राजू तुला एक प्रश्न आहे. म्हणतो काय सर? समजा तू जंगलातून चाललेला आहेस आणि तुझ्या मागे जर एखादा वाघ लागला तर तू काय करशील? तो म्हणतो सर मी पळेल. सर म्हणतात वाघालाही पळता येतं आणि वाघ जर तुझ्या मागे पळाला तर? सर तो म्हणतो पळता पळता मी नदीमध्ये उडी टाकली. मास्तर पुन्हा म्हणतात वाघही जर तुझ्या मागे नदीमध्ये आला तर 9 वर्षाचा पोरगा त्याच्या मागे मास्तरनी वाघ सोडलेला घाबरलेलं पोरगा असतं, ते घाबरत घाबरत उत्तर देतं की सर मी कसं बसं पोहत पोहत नदीच्या पलीकडे जाईल. मास्तर पुन्हा म्हणतो अरे वाघालाही पोहता येतं, वाघ जर तुझ्या मागे नदीच्या पलीकडे आला तर? आता त्याची छाती फुटायची आल्यासारखी होते आणि घाबरत घाबरत तो उत्तर देतो की सर कसं बसं मी झाडावर चढेल. मास्तर पुन्हा म्हणतो वाघालाही झाडावर चढता येतं, मग तू काय करशील? आता मात्र त्या राजूची छाती फाटते आणि तो राजू मास्तरला प्रश्न विचारतो, मास्तर मला एकच सांगा, तुम्ही वाघाच्या बाजूचे का माझ्या बाजूचे? तो प्रश्न काय विचारतो की मास्तर मला एकच सांगा की तुम्ही वाघाच्या बाजूचे का माझ्या बाजूचे? तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा वाघ माझ्या मागे लागलेला आहे त्याच्यावरून मला खात्री झाली की तुम्ही वाघाच्या बाजूचे, आणि जोपर्यंत तुमचा वाघ मला खात नाही तुमचा वाघ काही थांबणार? तुम्ही जर माझ्या बाजूचे असते तर वाघ जंगलात गेला असता, मी घरी आला असतो, वाघ थांबला. इथे इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे दोन वेगळे लोक आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बहुजन महापुरुषांचा खरा खुरा इतिहास त्या शाळा कॉलेजांच्या किंवा लिहिलेल्या इतिहासामध्ये सापडत नाही. तो शोधून काढावा लागतो आणि तो शोधून काढून आपल्या लोकांमध्ये सांगावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात सत्य सांगा लोकांना सत्य सांगायचं काम करा. एवढं तर राग, लोकांना राग आला तरी चालेल परंतु सत्य सांगण्याचं काम करावं लागेल. का? कारण सत्याशिवाय आमचं प्रबोधन होऊ शकत नाही. कार्यक्रमाला गेल्यानंतर कसं बोलू इथून सुरुवात होते. काय बोलू हा नंतरचा विषय असतो. सगळ्यात पहिला काय विषय असतो? कसं बोलू. बरं बोलायचं का खरं बोलायचं? बरं सगळ्यांसाठीच बरं असतं. सगळ्याचा आग्रह काय असतो? बरं बोल. बरं ऐकायलाही बरं असतं, बरं बोलायलाही बरं असतं आणि बरं आयोजकांसाठी सुद्धा बरं असतं. कार्यक्रम कसा झाला? छान झाला. खरं अवघड. म्हणून खरं बोलण्यापेक्षा खरं ऐकण्याची सुद्धा हिंमत असावी लागते. या समाजामध्ये सत्य ऐकण्याची हिंमत नसेल तो समाज जिवंत समाज असू शकत नाही. म्हणून आज ज्यावेळेस आपण ही 389वी जयंती साजरी करतो तर त्या जयंतीमध्ये आमच्यासमोर प्रश्न असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या स्वराज्यासाठी वीर शिवरत्न जिवाजी महाले किंवा आमच्या वीर शिवाजी काशीदांनी जे बलिदान केलं ते कशासाठी होतं? ते शिवशाहीसाठी होतं का पेशवाईसाठी होतं? आज या देशामध्ये या राज्यामध्ये शिवशाही नष्ट करून पेशवाई आणण्याचं काम सुरू केलं जातं. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पेशवाईचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून सगळ्यात पहिलं या देशातील छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या मावळ्यांचं सगळ्यात पहिलं काम असलं पाहिजे ती पेशवाई गाडण्याचं. शिवशाहीचं नाव घेऊन पेशवाई पुनर्जीवित करण्याचं जर
काम केलं जात असेल तर मावळ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि त्या पेशवाईच्या विरोधामध्ये लढायची तयारी ठेवली पाहिजे. कारण शिवाजी महाले किंवा शिवाजी काशीद यांचं बलिदान पेशवाईसाठी नव्हतं, ते शिवशाहीसाठी होतं. या 18 पगड 12 मावळातल्या बहुजन समाजाला मान सन्मान प्रतिष्ठा स्वाभिमान प्राप्त करून देण्याचं होतं. आणि म्हणून त्यासाठीची आपल्याला ही लढाई माहिती असणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांची लढाई ही काही भोसले, यादव, पाटील, मराठा यांची लढाई नव्हती किंवा एका जातीसाठी ती लढाई केलेली नव्हती. किंवा वीर शिवा काशीद असतील, शिवरत्न जिवाजी महाले असतील, यांचं बलिदान सुद्धा कुठल्या एका जातीसाठी नव्हतं. ते स्वराज्यासाठी लढले, स्वराज्याच्या स्थापनेसाठी, शिवशाहीच्या स्थापनेसाठी लढले. तीच आमची प्रेरणा. म्हणून आम्ही ज्यावेळेस ही जयंती साजरी करतो, ती जयंती साजरी करत असताना त्याच्या मागे आमची कुठली जातीय प्रेरणा नाही, तर आमची ही समूहाची प्रेरणा आहे, आमच्या विचारांची प्रेरणा आहे आणि त्या दिशेने ही जयंती साजरी केली जात आहे. म्हणून मी आयोजकांचे फार आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा मोठा विषय या ठिकाणी ठेवला. पाऊस येतो, काय करायचं, थांबायचं. स्वराज्य तितकंच प्रेरणादायक आहे. ज्यावेळेस पन्हाळ्याची लढाई लढली गेली आणि शिवाजी काशीद ज्यावेळेस त्या खिंडीमधून बाहेर पडले, तर ती रात्र सुद्धा अशी भर पावसाची रात्र होती. सध्या मी आपला जास्त वेळ घेणार नाही, जे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे मोजक्या 2-3 गोष्टी बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये या देशात जे स्वराज्य शिवरायांनी निर्माण केलं, त्या स्वराज्यामध्ये मावळ्यांना जात पाहून काम दिलेलं नव्हतं. जिवाजी महाले किंवा जे 12 मावळातले मावळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले, ते जात पाहून किंवा जातीच्या आधारावर काम दिलेलं नव्हतं. त्यांना स्वराज्यामध्ये भागीदारी होती, हिस्सेदारी होती. ते स्वराज्य त्यांचं होतं आणि ते स्वराज्य त्यांना मान सन्मान अस्मिता प्राप्त करून देणार असल्यामुळं ते स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च त्याग त्या स्वराज्यासाठी केला. ते कुठल्या एका जातीचं नव्हतं. 350 वर्षापूर्वी कुठल्या प्रकारचं आरक्षण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई परगण्यामधल्या नागेवाडीचं पोलीस पाटील पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नागनाथ नावाच्या महार व्यक्तीला दिलं होतं. पोलीस पाटील पण. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार, दांडपट्टा शिवरायांनी दिला होता. मनुस्मृतीने पाबंदी लावली होती की शूद्राने हातामध्ये शस्त्र घ्यायचं नाही. शिवरायांनी त्या काळातलं सगळ्यात प्रगत असणारं हत्यार हातामध्ये दिला आणि सांगितलं की या तलवारीच्या जोरावर, मनगटाच्या जोरावर तुला राजा होता येईल. राज्य करण्याचा अधिकार, शासक होण्याचा अधिकार त्या ठिकाणी. ज्या हातामध्ये छत्रपती शिवरायांनी तलवार दिली, त्याच हातामध्ये आधुनिक कालामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आणि बाबासाहेबांनी लेखणी दिली. आणि त्या लेखणीच्या जोरावर सांगलं, ती लढाई तलवारीची होती, आजची लढाई लेखणीची आहे. त्या लेखणीच्या जोरावर राजा व्हा, लोकतंत्रामध्ये, संविधानामध्ये राजा होण्याचा अधिकार दिला. ती प्रेरणा एकच आहे. त्यामुळे ते स्वराज्य, जे सुराज्य निर्माण करण्याचं काम आपल्या महापुरुषांनी ठेवलं, ते कुठल्या एका जातीसाठी नव्हतं किंवा कुठल्या एका धर्माच्या विरोधामध्ये नव्हतं. म्हणून सगळ्यात पहिला आपण हे जाणून घेतलं पाहिजे की ती लढाई, शिवरायांची लढाई ही कुठल्या एका धर्मासाठीची नव्हती. त्याला धर्मापुरतं मर्यादित करून जर आपण पाहत जर बसलो तर आमच्या लढाईचे शत्रू बदलले जातात. ती लढाई धर्मासाठीची लढाई नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुळवाडी भूषण मानलं. अमरशेखांनी पोवाडा लिहिला शिवाजी महाराजांवरती. त्या पोवाड्यामध्ये अमरशेख म्हणतात, पेरावं तेच येतं, जगाची रीत नव नाही त्यात शहाजीनं पराक्रम पेरलं. अमरशेख शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिताना म्हणतात, पेरावं तेच पीक येतं, नव नाही तेच जगाची रीत. शिवाजी महाराजांना महात्मा फुले कुळवाडी भूषण म्हणतात, कारण ते शेतकऱ्यांचं राज्य होतं, कुणब्यांचं राज्य होतं. या देशातल्या कष्टकऱ्यांचं कुणब्यांचं राज्य होतं आणि त्या कुणब्यांसाठी ते राज्य जिजाऊंनी, शिवरायांनी निर्माण केलं आणि त्याची प्रेरणा आमच्या संतांच्या आंदोलनामध्ये होती. ते खऱ्या अर्थाने या देशामध्ये ज्याला आज आपण लोकशाहीची संकल्पना मांडतो, त्या लोकशाहीच्या संकल्पनेवरती राज्य उभं केलं होतं. सध्या जगाच्या लोकशाहीचा इतिहास आहे. घराणेशाहीच्या आणि राजेशाहीच्या छातारावर पाय देऊन लोकशाही बनलेली असते. लोकशाहीत राजाचं नाव घ्यायची गरज पडत नाही.
कारण राजेशाही घराणेशाहीच्या छाताडावर पाय देऊन लोकशाही उभी राहिलेली असते. परंतु या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय लोकशाहीला अर्थपूर्ण होत नाही का? कारण ती खऱ्या अर्थाने लोकशाही होती, ते खऱ्या अर्थाने लोकांचं स्वराज्य होतं. आणि ज्यावेळेस त्या राज्यामध्ये लोकांना न्याय मिळाला, लोकांना त्या राज्यामध्ये समान अधिकार मिळाले, ते राज्य वाचवण्यासाठी सामान्य लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. ती जाती अंताची लढाई उभी केली गेली होती. मावळा हा शब्द त्या मावळ प्रांतापुरता मर्यादित नव्हता, किंवा 12 मावळामधले किंवा त्या मावळ प्रांतामधल्या लोकांना मावळा म्हणतात एवढा छोटा शब्द तर नव्हता. जातीच्या विरोधामध्ये एक समाज निर्माण करून ज्याची एक आणि एकच ओळख असेल तो समाज निर्माण करण्याचं काम शिवरायांनी केलं. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना, शिवाजी काशीदांना इतकी मोठी प्रेरणा मिळाली की ते स्वराज्यामध्ये सर्वोच्च योगदान देण्याला लागले. आज साथियो, या देशामध्ये लोकशाहीमध्ये आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत, आमच्या समोर ज्या समस्या आहेत, त्याचं समाधान करायचं असेल तर आमच्याजवळ प्रेरणा कुठल्या? त्या प्रेरणा आहे. त्यामुळे त्या दिशेने आम्हाला काम करून घेणं गरजेचं आहे. मी त्या ठिकाणी थांबतो कारण पावसाचा वेग खूप वाढलेला आहे.